नमस्कार मित्रांनो. तर आजची सकाळची सुरुवात आपली सुंदर फुलांसोबत आणि येड्या पावसासोबत झाली होती. आता पावसाला येडं का म्हणावं लागतं माहिती का? कारण आता कुठं लोकांचे शेततळे मोडायला लागले होते तर त्याच्यावरती रपारपा येऊन पडला आहे. तर सगळे रोड शेततळे सगळे पुन्हा एकदा तयार झालेत. त्याच्यामुळे पुन्हाचे दिवस माघारी आलेले आहे. आता आमच्या जीवाकडे बघून तर वाटत नाही की आम्ही भुईमुगाचे वेल नेऊ शकतो, पण अशक्य ते शक्य करतील स्वामी या वाक्यावरती विश्वास ठेवून आम्ही वेल उचलले आणि वेल खाली पडले. कारण अशक्य ते शक्य कुठं पण नसतं करायचं हे आम्हाला माहिती असून आम्हाला लय रगीलपणा आहे ना, त्याच्यामुळे आम्ही वेल घेतली होती. आता हा चिखल बघा ना कसा पायाला चिकटून बसलाय. एवढं तर एखादं सक्सेस पण माणसाला चिकटून बसत नाही, तेवढा हा चिखल चिकटून बसलाय. या चिखलाला काढण्यासाठी तुम्हाला एकच उपाय, असल्या गटारीतल्या पाण्यात नाचत चला, कारण हा चिखल निघणार नाहीये. आपण काय पुण्याचे नाहीत जे चिखल लागल्याने बिसलरी पाण्याने पाय धुईला. आपण गटरीच्या पाण्यानेच पाय धुवावे, कारण गटरीचं पाणी हे नैसर्गिक आणि स्वच्छ असतं. असं मी म्हणणार नाही, पण नैसर्गिक असतं. त्याच्यामुळे आपल्या रानातले पुन्हा पावसाचे दिवस चालू झालेले आहेत आणि पुन्हा एकदा पावसाने आपल्याला प्रेझेंटी लावलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय आता पाऊस झाल्यामुळे एकदम रानातलं वातावरण वगैरे? शहर ठिकाणी हे वातावरण एकदम ब्युटीफुल असतं, पण आपल्या ठिकाणी हे वातावरण आपल्याला त्रासफुल देत असतं. कारण आता कुठं पावसाचे दिवस संपले होते आणि लगेच पुन्हा एकदा पावसाने तपली प्रेझेंटी लावली.